गुड मॉर्निंग. आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल ऑफ आय सी टी या चॅप्टर्समध्ये बेसिक्स ऑफ कम्प्युटर सिस्टीम. तर याच्यामध्ये पाहत असताना आपण काय पाहणार आहोत, कम्प्युटर कसं वर्क करतं किंवा कम्प्युटरचे कंपोनंट्स कोणकोणते असतात. तर कम्प्युटर्स हाऊ वर्क्स कम्प्युटर्स. तर कम्प्युटर्स आर कलेक्शन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर कंपोनंट्स. म्हणजे हार्डवेअरचा पार्ट प्लस सॉफ्टवेअरचा पार्ट्स याच्यामध्ये इनबिल्ड असतो. तर इट्स वर्किंग टुगेदर टू डू व्हरायटी ऑफ टास्क. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन करून आपण वेगवेगळे टास्क कंप्लीट करतो ह्या कम्प्युटर थ्रू. ठीक आहे. तर त्याचे कंपोनंट्स वेगवेगळे असतात. तर तुम्ही नॉर्मली कम्प्युटर पाहिलेला आहात, बऱ्याच ठिकाणी कम्प्युटरचा यूज होतो. तर कम्प्युटर यूज करत असताना आपण काही इनपुट डिव्हायसेस असतात, काही आउटपुट डिव्हायसेस असतात. तर आणि हे जे प्रोसेस सगळी होते इनपुट प्लस आउटपुट. इनपुट म्हणजे ज्याच्या थ्रू आपण इनपुट देणार आहोत सिस्टमला तो, आणि ज्याच्या थ्रू आपल्याला आउटपुट मिळणार आहे तो. ह्या सगळ्याचं जे ऑपरेशन्स परफॉर्म केलं जातं ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जे CPU म्हणून असतो त्याच्यामध्ये ते परफॉर्म केलं जातं. देन इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय, तर थोडक्यात काय, कीबोर्ड थ्रू आपण काहीतरी इनपुट देतो, काहीतरी टेक्स्ट देतो, काहीतरी मेसेज इनपुट देतो. दॅट मीन्स इनपुट डिव्हायसेस. त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत, कीबोर्ड, माऊस, वेबकॅम, स्कॅनर, ग्राफिक्स टेबल्स, मायक्रोफोन, बारकोड रीडर. हे सगळे इनपुट डिव्हायसेस आहेत. ठीक आहे. याच्या थ्रू आपण इनपुट देतो कुणाला, सिस्टमला म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला. देन आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणजे जे काय ऑपरेशन परफॉर्म होणार ते कुठेतरी डिस्प्ले झालं पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो, आउटपुट डिव्हायसेस यूज करतो. तर ती कोणते आहेत, प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर, बझर, हेडफोन, मोटर, LED. हे सगळे आउटपुट डिव्हायसेस आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला आवाज येतो बाहेर, किंवा ज्याच्या थ्रू आपल्याला डिस्प्ले होते एखादी इमेज किंवा डिव्हायसेस आपल्याला जे दिसतं ते. देन कम्युनिकेशन डिव्हायसेस कोणकोणते असतात, त्याच्या व्यतिरिक्त आपण बरेचसे डिव्हायसेस इनपुट आउटपुट म्हणून यूज करतो. तर कम्युनिकेशन डिव्हायसेस असतात, त्याच्यामध्ये मोडेम येतो, नेटवर्क कार्ड येतं, वायफाय कार्ड येतं, ब्लूटूथ आहे, इन्फ्रारेड, राउटर. हे सगळे कम्युनिकेशन डिव्हायसेस आहेत. आणि त्याचबरोबर तिथं जे डेटा आपण स्टोअर करतो, जो एक्सटर्नल डेटा आपण जादाचा डेटा म्हणजे एक्सटर्नल डिव्हाइस जे कनेक्ट करतो ते म्हणजे स्टोरेज डिव्हायसेस. त्याच्यामध्ये हार्ड ड्राईव्ह असतो, CD ड्राईव्ह, DVD ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह, मेमरी कार्ड. हे सगळं आपण यूज करतो ॲज अ इनपुट किंवा आउटपुटसाठी. ठीक आहे. तर हे थोडक्यात काय आहे, कम्प्युटरचं ऑपरेशन सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये होतं, त्याच्यामध्ये इनपुट काय काय दिलं जातं आणि आउटपुट कशा थ्रू दिसतं हे आपल्याला इथं समजलेलं आहे. देन हाऊ कम्प्युटर वर्क्स. मग कम्प्युटर वर्क कसा करतो. ठीक आहे. तर थोडक्यात काय सांगितलेलं आहे, कम्प्युटर वर्क करत असताना जसं आपण सांगितलं वेगवेगळे कंपोनंट जे असतात म्हणजे हार्डवेअर कंपोनंट्स ते एकमेकांना कनेक्शन देऊन एक CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा जो असतो तो CPU असतो. त्याच्यामध्ये रॅम रॉम बरेचसे डेटे हे असतात. तर त्याच्यामध्ये बघा ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटरचे कंपोनंट्स कोणकोणते आणि कोणत्या कंपोनंटला काय म्हणतात हे आपल्याला ह्या इमेजमध्ये दिसतं पहा. तर फर्स्ट म्हणजे पॉवर सप्लाय, सिम्पल मोड पॉवर सप्लाय SMPS जो असतो, दॅट मीन्स पॉवर सप्लाय तुम्हाला दिसतो बघा सुरुवातीला पॉवर सप्लाय. देन त्याच्यामध्ये कुठलं असतं, ग्राफिक्स, साऊंड अँड नेटवर्क कार्ड्स देखील त्याच्यामध्ये असतात. देन बॅक USB कनेक्टर. USB म्हणजे तुमचा पेन ड्राईव्ह वगैरे जे कनेक्ट करतो किंवा USB केबल वगैरे कनेक्ट करतो त्याच्यासाठी आपण तो USB कनेक्टर वापरतो. देन रॅम मीन्स रँडम ॲक्सेस मेमरी, डेटा स्टोअर करण्यासाठी यूज केला जातो. देन त्याचबरोबर का असतं बघा, मोडेम, राउटर. हे कशासाठी यूज करतो, इंटरनेट कनेक्शन आपल्याला त्या मशीनला जर का द्यायचा असेल तर आपण मोडेम किंवा राउटर यूज करतो. देन CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जे काय ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते CPU अंडर होतं. देन मदरबोर्ड, इट इज अ हार्ट ऑफ कम्प्युटर बोललं जातं, म्हणजे हे कम्प्युटरचं हृदय असतं मदरबोर्ड म्हणजे. ठीक आहे. जे काय ऑपरेशन केले जाते मदरबोर्ड थ्रूच केले जातं.
आपलं कसं हृदय आहे तसं कम्प्युटरचं हृदय म्हणजे मदरबोर्ड. ठीक आहे. देन फ्रंट USB आणि ऑडिओ कनेक्टर. USB कनेक्टर किंवा ऑडिओ म्हणजे तुमचं हेडफोन्स वगैरे कनेक्ट करण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी वगैरे आपण वापरतो ते कनेक्टर्स, त्याला कनेक्ट करू शकतो. देन बघा स्क्रीन दिसते, कम्प्युटरची स्क्रीन, कीबोर्ड आणि माऊस देतो. दॅट मीन्स पेरिफेरल्स. म्हणजे हे आउटपुट डिव्हायसेस, पेरिफेरल्स कंपोनंट्स आहेत त्याचे. त्याचबरोबर असतो काय DVD, CD ड्रायव्हर्स और हार्ड डिस्क ड्रायव्हर्स. हे ह्या वरच्या साईडला इनबिल्ड असतं. जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळी मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कम्प्युटर खोलून तुम्हाला त्यातले पार्ट्स वेगवेगळे दाखवले जातील. म्हणजे CD ड्रायव्हर कसा असतो, किंवा रॅम कसा असतो, किंवा SMP कसा असतो, साऊंड कार्ड कसं असतं, नेटवर्क केबल्स कोणत्या कोणत्या असतात, नेटवर्क कार्ड्स कसं असतं, मदरबोर्ड कोणता, हे सगळं तुम्हाला खोलून तिथं दाखवलं जाईल. ठीक आहे. आता फक्त हे डायग्रॅम पहा आणि या डायग्रॅम थ्रू तुम्ही लक्षात ठेवा की कम्प्युटर असा असतो ज्याच्यामध्ये एक CPU असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, आणि स्क्रीन, देन माऊस आणि कीबोर्ड एवढे ह्याच्यामध्ये असतात. आणि एक USB असतो, सॉरी पॉवर सप्लाय असतो, UPS, युनिव्हर्सल पॉवर सप्लाय. तर त्याच्या थ्रू आपण पॉवर सप्लाय करतो, जेणेकरून व्होल्टेज जास्त कमी जरी झालं तर ते तिथं आपल्याला ते रिकवर करता येतं, जेणे कम्प्युटर डॅमेज होत नाही. तर हे देखील आपल्याला इथं कनेक्ट करू शकतो. तर बघा मदरबोर्ड दिसायला कसा असतो बघा, तुम्हाला डायग्रॅमॅटिक दिसतं बघा, तुमच्या स्क्रीनसमोर दिसतं की हा अशा टाईपमध्ये मदरबोर्ड असतो. म्हणजे जे काही कम्प्युटरचं ॲक्च्युअलमध्ये वर्क होणार आहे ते ह्या मदरबोर्ड थ्रू होणार आहे. तर तिथं काय थोडक्यात सांगितलं आहे बघा, द मदरबोर्ड ऑल्सो कॉल्ड द लॉजिक बोर्ड ऑन मेन बोर्ड is a board with electric circuit printed on it that holds many of the computer essential components. म्हणजे कम्प्युटरसाठी जे जे कंपोनंट्स लागणार आहेत ते सगळे कंपोनंट्स त्याच्यामध्ये होल्ड करून ठेवलं जातं. आणि इलेक्ट्रिकल सर्किट असतं ते, लॉजिक गेट जे आपण अजून तुम्हाला ते समजणार नाही, पण ते लॉजिक सर्किट्स वगैरे जे असतात ते बोर्ड्स वगैरे असतात ते सगळे त्याच्यामध्ये इनबिल्ड असतात मदरबोर्डमध्ये. ठीक आहे. Then electrical circuit on the board allow the component to receive power and communication with each other. ठीक आहे. त्या सर्किटच्या थ्रू एकमेकांना कनेक्शन करण्याचं किंवा पॉवर सप्लाय करण्याचं काम ते कंपोनंट करत असतात. देन अ डेस्कटॉप कम्प्युटर मदरबोर्ड युजली कंटेन्स द CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, and the main memory. And you can attach graphics, sound cards, memory and peripherals to them with card or cables. जे वेगवेगळे साऊंड कार्ड्स, मेमरी कार्ड्स, ग्राफिक्स कार्ड, पेरिफेरल कंपोनंट्स त्या मदरबोर्डला अटॅच केलेले असतात. हा म्हणजे मदरबोर्ड. ठीक आहे. इट इज अ हार्ट ऑफ कम्प्युटर. याच्यामध्ये लॉजिक बोर्ड असतो, त्याचबरोबर काय असतो मेन बोर्ड ह्याला बोललं जातं, इलेक्ट्रिक सर्किट असतं याच्यामध्ये, आणि वेगवेगळे कंपोनंट्स त्याला कनेक्टेड असतात. थोडक्यात काय CPU मध्ये मेन मेमरी असते, त्याचबरोबर ग्राफिक्स कार्ड, साऊंड कार्ड्स, मेमरी, पेरिफेरल डिव्हायसेस वगैरे याला कनेक्टेड असतात. दॅट मीन्स मदरबोर्ड. देन हार्ड ड्रायव्हरमध्ये काय आहे बघा, द मदरबोर्ड ऑल्सो कॉल्ड ॲज लॉजिक बोर्ड और मेन बोर्ड is called as with electric circuit printed on the holes many computer essential components. हे आपण बघितलेलं आहे. मदरबोर्ड usually contains the CPU and the main memory and it can attach with graphics, sound cards, memory and peripheral devices. ठीक आहे. सॉरी आपण मदरबोर्ड पाहिलेला आहे. देन हार्ड ड्राईव्ह आपण बघतो. हार्ड ड्राईव्ह म्हणजे काय, तुमचं जे काय डेटा रीड करण्याचं, राईट करण्याचं काम जे फाईलमध्ये केलं जातं ते हार्ड ड्राईव्हनं केलं जातं. तर हार्ड ड्राईव्हमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, द हार्ड ड्राईव्ह इज वेअर द कम्प्युटर स्टोअर डेटा फॉर लॉंग टर्म यूज. ठीक आहे. म्हणजे डिव्हाइस ड्राईव्हमध्ये तुमच्या जो डेटा ठेवला जातो, जो स्टोअर केला जातो ॲज अ लॉंग टाईम, म्हणजे परमनंट वेळेसाठी किंवा आपल्याला फ्युचरमध्ये यूज करायचा असेल अशा टाईमसाठी आपण जो डेटा ठेवतो दॅट मीन्स हार्ड ड्राईव्ह, हार्ड डिस्क म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण तो
ठेवला जातो. तर हार्ड ड्राईव्ह हॅव अ हार्ड डिस्क शेप्ड प्लॅटर मेड फॉर मॅग्नेटिक मटेरियल आणि यूज मॅग्नेट टू स्टोअर डेटा ऑन अ प्लॅटर. म्हणजे एक प्लॅटरसारखं असतं आणि त्या प्लॅटर थ्रू आपण तो डेटा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवतो. फक्त तुम्ही हार्ड ड्राईव्ह कसा असतो बघा, त्याला प्लॅटर असतं आणि त्या प्लॅटर थ्रू आपण डेटा तो रीड करून ठेवत असतो. अजून काय सांगितलं आहे बघा, हार्ड ड्राईव्हमध्ये हार्ड ड्राईव्ह स्टोअर डेटा ॲज फाईलमध्ये डेटा स्टोअर करून ठेवण्याचं काम करतो. मग टेक्स्ट फाईल असेल, कलर ऑफ पिक्सेल्स इमेज फाईल असेल, तर बाईट्स गिगाबाईट्समध्ये हा डेटा तुमचा स्टोअर करून ठेवला जातो. ठीक आहे. तर हार्ड डिस्कमध्ये किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये एवढंच लक्षात ठेवा की प्लॅटर्स असतात, मॅग्नेटिक डिस्क असतं आणि याच्यामध्ये आपण डेटा परमनंटली स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपण हार्ड ड्राईव्ह यूज करतो. ठीक आहे. देन CPU जे आपण बघतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जिथून आपलं ऑपरेशन परफॉर्म होतं कम्प्युटरचं, तर ते म्हणजे CPU. CPU और सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर. जसं आपलं डोकं तसं कम्प्युटरचं डोकं म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU डू टू मेजर थिंग्स, परफॉर्मिंग मॅथमॅटिकल अँड लॉजिकल ऑपरेशन अँड रिड्रायविंग अँड कॅरिंग आउट इन्स्ट्रक्शन फ्रॉम द कम्प्युटर्स मेमरी. मॅथमॅटिकल लॉजिकल ऑपरेशन, त्याचबरोबर तुमचे मेमरीकडून जे काय डेटा रिड्राईव्ह करायचा आहे, इन्स्ट्रक्शन रिड्राईव्ह करायचे आहे, ते काम CPU करत असतो. त्याचबरोबर काय सांगितलं बघा, CPU इज अ स्मॉल स्क्वेअर चिप विथ मेनी लिटल मॅथमॅटिकल पिन्स स्ट्रिक्टेड ऑन इज कॉल्ड ॲ मायक्रो प्रोसेसर. म्हणजे मायक्रो प्रोसेसरचा यूज करून त्याच्यामध्ये आपण स्मॉल पिन्सचा यूज केलेला असतो CPU आणि इट इज अटॅच्ड डायरेक्टली टू मदरबोर्ड. CPU आणि मदरबोर्ड एकमेकांना अटॅच असतात डायरेक्टली. ठीक आहे. तर CPU म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा ब्रेन, कम्प्युटरचा ब्रेन आहे आणि याच्या थ्रूच मॅथमॅटिकल लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म केली जातात आणि जे काही कम्प्युटरकडून ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या कॅरी करून घ्यायचं किंवा रिट्राईव्ह करण्याचं काम हा मेमरीकडून जे काय करायचं ते काम CPU करत असतो. ठीक आहे. देन रॅम मीन्स रँडम ॲक्सेस मेमरी. ही एक टाईपची मेमरी आहे. ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्मसाठी डेटा स्टोरेज करून ठेवला जातो. आपण एखादा मोबाईल घ्यायचा झाला तर आपण काय म्हणतो, मोबाईलची रॅम किती आहे. रॅम मीन्स काय, तुमचं जे काय स्पीडली ऑपरेशन करण्याचं काम जे करत असतो तो रॅम करत असतो. जशी रॅमची साईज जास्त तेवढं स्पीडली तुमचं ऑपरेशन परफॉर्म होत राहतं. तर अशा वेळी आपण रॅम बघतो. मेमरी किती असली तरी चालतं. मेमरी आपण एक्सटर्नल मेमरी वगैरे जोडू शकतो, डिस्क ड्रायव्हर्स वगैरे, हार्ड डिस्क वगैरे जोडू शकतो. पण रॅम देखील आपल्याला नंबर ऑफ वाढवता येते. कम्प्युटरमध्ये जर का 3 GB रॅम असेल तर आपल्याला अजून एक 3 GB वाढवायचे आहे, तर सेकंड स्लॉट हा रिकामा असतो. आणि स्पेशली रॅमच्या ज्या चिप आहेत, आता तुमच्या स्क्रीनसमोर रॅमची चिप दिसते, तर ह्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ज्या साईजची आपल्याला वाढवता येईल तेवढी आपल्याला तिथं बदलून लावू शकतो रॅम. ठीक आहे. रॅम और रँडम ॲक्सेस मेमरी इज अ टाईप ऑफ कम्प्युटर मेमरी यूज्ड फॉर शॉर्ट टर्म डेटा स्टोरेज. इट इज युजली an integrated circuit board installed in the motherboard. ठीक आहे. Then how much RAM your computer has can affect its performance. म्हणजे रॅमच्या साईजनुसार कम्प्युटरचा परफॉर्मन्स डिपेंड असतो. सम टास्क लाईक प्लेइंग गेम्स और एडिटिंग व्हिडिओज विल यूज लॉट मोर रॅम दॅन अदर्स. म्हणजे गेम वगैरे किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्याला जास्त रॅमची गरज भासते, पण जास्त यूज होतो. इफ इट सीम्स लाईक युअर कम्प्युटर इज टेकिंग फॉरएव्हर टू कंप्लीट टास्क यू नीड टू ॲड मोर रॅम. म्हणजे जर का आपल्याला गेम वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायचा असेल, मग 10-10 GB पर्यंतचे गेम्स असतात. तर तसले मोठे गेम्स किंवा 15 GB पर्यंतचे गेम्स असतात. तसले मोठे गेम जर का आपल्याला इन्स्टॉल करायचे असतील, ग्राफिक्स कार्ड वगैरे यूज करून खूप छान गेम्स आपल्याला इन्स्टॉल करता येतात. तर एवढा मोठा जर का डेटा त्याच्यामध्ये यूज करायचा आहे आणि तो जर का खेळायची आहे ती गेम, तर अशा वेळी आपल्याला रॅमची साईज ही जास्त असावी लागते, तरच तुमच्या परफॉर्मन्स दिसतो मशीनचा. अदरवाईज तो मशीन हँग व्हायला चालू होईल किंवा वर्किंग होणार नाही, वर्किंग स्टॉपमध्ये येईल. देन ग्राफिक्स कार्ड
ग्राफिक्स कार्ड म्हणजे काय आहे बघा, जसं आपण इतर डिव्हायसेस पाहिलं तसंच ग्राफिक्स कार्ड. द ग्राफिक्स कार्ड और व्हिडिओ कार्ड प्रोसेसेस और आउटपुट इमेजेस टू द कम्प्युटर मॉनिटर. म्हणजे तुमचं जे काय ग्राफिकल जे दिसलं पाहिजे, जे गेम वगैरे गेममध्ये ग्राफिक्स खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे ग्राफिकल जे डिझाईन केलेलं असतं ते तेवढं इफेक्टिवली दिसण्यासाठी ग्राफिक्स कार्ड आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. Then less expensive graphics cards are integrated directly into the motherboard. But more powerful cards come as a separated component that you can replace without having to change the entire motherboard. ठीक आहे. म्हणजे इनबिल्ड जे आपले जेव्हा कम्प्युटर घेतो त्याच्यामध्ये ग्राफिक कार्ड्स हे इनबिल्ड असतंच. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्सटर्नली जरी तुम्हाला अजून ग्राफिक्स कार्ड वाढवायचं आहे तर तुम्ही जादाच घेऊन ते तुम्ही रिसीव करून ते तुम्ही ग्राफिक्स कार्ड वापरू शकता. देन 3D images graphics card first created everything out of straight lines called a wireframe. म्हणजे 3D इमेजेस वगैरे असतील अशा वेळी आपल्याला ग्राफिक्स कार्ड खूप मॅटर करतं. देन नेटवर्क इंटरफेस कार्ड NIC. ठीक आहे. जे इंटरनेट कनेक्शन दिलं जातं त्याच्यासाठी आपल्याला यूज करतो आपण. A network interface card lets you connect your computer to a network. नेटवर्क म्हणजे ज्याच्या थ्रू आपण डेटा नेटवर्क थ्रू ॲक्सेस जगातील डेटा आपल्याला ॲक्सेस करता येतो नेटवर्क हे आपण इंटरनेट कनेक्शन नेटवर्क थ्रू केलं जातं. इट कॅन बी लोकल वन लाईक लॅन लोकल एरिया नेटवर्क आर द इंटरनेट इफ द कम्प्युटर कनेक्ट टू अ मोडेम. Most common network interface cards are Ethernet cards that use a cable to connect computer network hub like a router. म्हणजे ह्या सगळ्याचा राउटर हब मोडेम ह्याचा यूज करून आपण नेटवर्क कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो कम्प्युटर आणि नेटवर्क इंटरनेट थ्रू याच्यामधलं इंटरनेट कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी यूज करतो. तर NIC कार्ड बोललं जातं. हा तुम्हाला डायग्राम पहा ही ज्याच्या थ्रू आपण इंटरनेट कनेक्शन दिलं जातं. हे कार्ड आपल्याला सेपरेटली पण कनेक्ट करू शकतो. एक्सटर्नली सेपरेट पार्ट्स मिळू शकतो. देन साऊंड कार्ड कशासाठी वापरतात बघा. साऊंड कार्ड प्रोसेस अँड प्लेईंग साऊंड फाईल्स. ठीक आहे. आताच्या ज्या काय ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्याच्यामध्ये कसं असतं इनबिल्ड असतं. सगळे ड्रायव्हर्स वगैरे इन्स्टॉल्ड इनबिल्ड असतात. पण पूर्वी काय करायचं साऊंडसाठी वेगळा ड्राईव्ह इन्स्टॉल करायला लागायचा. मग तो ड्राईव्ह आपल्याला नेट थ्रू डाउनलोड करावा लागायचा किंवा CD असायची. ती CD आपण मशीनमध्ये टाकायची आणि ती इन्स्टॉल करायची जेणेकरून साऊंड ड्राईव्ह हा इन्स्टॉल होईल. त्याच्या व्यतिरिक्त तो जर का नाही इन्स्टॉल केला तर तुम्हाला आवाज यायचा नाही. स्पीकर जरी जोडला तरी आवाज यायचा नाही. तर ते साऊंड डिव्हायसेससाठी साऊंड कार्ड्स वगैरे लागायचे. एका मशीनमध्ये साऊंड कार्ड नसेल आता ज्या नवीन मशीनमध्ये आहेत त्याच्यामध्ये इनबिल्ड साऊंड कार्ड्स वगैरे आहेत. ज्याच्यामध्ये इनबिल्ड स्पीकर देखील आहेत ज्याच्या थ्रू आवाज येतो. इट कॅन वर्क विथ बोथ द इंटरनल अँड एक्सटर्नल स्पीकर्स टू प्रोव्हाइड साऊंड. द बेटर साऊंड कार्ड्स इज स्पीकर्स आर द बेटर साऊंड क्वालिटी. कार्ड जर का साऊंड चांगला असेल तर चांगली क्वालिटी मिळते. हे सगळे झाले तुमचे हार्डवेअर कंपोनंट्स जो यूज करून आपण जे कम्प्युटरला कनेक्टेड करून जे कम्प्युटरचं वर्किंग केलं जातं ज्याच्या थ्रू कम्प्युटर एस्टॅब्लिश झाला किंवा कनेक्शन कम्प्युटर क्रिएट केला आहे. दॅट मीन्स दिस इज द हार्डवेअर कंपोनंट. देन जसं आपण बघितलं कम्प्युटर म्हणजे काय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन म्हणजे कम्प्युटर. ठीक आहे. कम्प्युटर म्हणजे हार्डवेअर कंपोनंट्स प्लस सॉफ्टवेअरचा यूज करून कम्प्युटर क्रिएट केलं. जसं हार्डवेअरचे आपण पार्ट्स बघितले रॅम असेल मदरबोर्ड असेल CPU साऊंड कार्ड NIC कार्ड्स मोडेम वगैरे हे सगळे यूज केलेले हार्डवेअरचे पार्ट असतात. देन तसंच सॉफ्टवेअर जे काय तुम्ही एखादा कम्प्युटर कोणी बघितला असाल ओपन करून किंवा मशीन एखादा रन केला असाल तर पहा ते कम्प्युटर आपण रन करत असताना काय करत असतो रिस्टार्ट बटन क्लिक केलं स्टार्ट बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला एक विंडो येते. दॅट मीन्स जी विंडो दिसते ती म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. ते आपल्याला इन्स्टॉल करावी लागते.
ठीक आहे. त्या ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू आपण कम्प्युटर वर्कमध्ये आणतो. तर ऑपरेटिंग सिस्टीममध्ये थोडक्यात इथे काय सांगितलेलं आहे बघा. द ऑपरेटिंग सिस्टीम ऑर OS फॉर शॉर्ट इज द सॉफ्टवेअर that allows you to interact with the computer and run the programs on it. कम्प्युटरवरचे जे काय प्रोग्राम जे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत ती काय करतो आपण ऑपरेटिंग सिस्टीम थ्रू रन करतो. OS बोललं जातं. इट इज लाईक द कम्प्युटर स्क्रीन कनेक्टिंग टू द ब्रेन टू CPU टू रेस्ट ऑफ द बॉडी द प्रोग्राम अँड डिव्हायसेस. ही ऑपरेटिंग सिस्टीम प्रत्येक जे काय तुमचे हार्डवेअर डिव्हायसेस आहेत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे त्याच्याशी जे कम्युनिकेशन करण्याचं काम ते करत असतं. द OS मॅनेज द कम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर अँड इवन द पेरिफेरल्स. ऑपरेटिंग सिस्टीम हे सगळे ड्राईव्स किंवा जे काय पेरिफेरल्स आहेत कंपोनंट्स आहेत ते सगळ्याला ऑपरेट करण्याचं काम हे तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम करत असते. अँड इट कीप्स थिंग रनिंग स्मूथली इवन इफ देर इज सेव्हरल प्रोग्राम्स डिव्हाइस रनिंग ॲट सेम टाईम. हे सगळं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करत असतं आणि ॲट ए टाईम मल्टिपल टास्क आपण कम्प्युटरवरती रन करू शकतो. एकाच वेळी आपण डेटा एडिट करू शकत असतो. तिकडंच आपण साईडला गाणी लावून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर आपण एखादी इन्फॉर्मेशन गुगलवरती सर्च करू शकतो. म्हणजे असे नंबर ऑफ टास्क एकाच वेळी कम्प्युटरवरती तुम्ही करू शकता, चालू ठेवू शकता. तर द OS मॅनेज ठीक आहे सांगितलेलं आहे. ठीक आहे. दॅट मीन्स ऑपरेटिंग सिस्टीम थोडक्यात लक्षात ठेवा. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे वेगवेगळे पेरिफेरल जे हार्डवेअर कंपोनंट वगैरे आहेत ते सगळं एस्टॅब्लिश करून एकत्र करून ठेवून जे तुम्हाला स्क्रीन दिसते कम्प्युटरवरती त्याचं कुठंतरी कोरिलेशन आपण त्या हार्डवेअर डिव्हायसेसशी ठेवण्यासाठी आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो. देन अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्स. अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्स म्हणजे काय, तुमचे जे काय ऑपरेटिंग सिस्टीमवरती जे काय तुम्ही ॲप्लिकेशन रन करणार आहे इन्स्टॉल करणार आहात ती जेव्हा इन्स्टॉल करत असतो तेव्हा इंटरनेट कनेक्शन आपल्याला सोबत असतं. तर अशावेळी काय येतात काही व्हायरसेस काही जे काय नको आहेत अशा फाईल्स वगैरे कम्प्युटरमध्ये येतात आणि ज्याचे करून कम्प्युटरचं स्पीड कमी होतं किंवा कम्प्युटरला प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यासाठी काय तर अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्स including antivirus and anti-spyware program if definition software that protects your computer from malware. तर जे व्हायरस म्हणतो आपण मोबाईलला व्हायरस लागला म्हणजे काय जे अनवॉन्टेड जे आहे जे आपल्या कम्प्युटरला किंवा ऑपरेटिंग सिस्टीमला सूट होत नाहीत अशा काही फाईल्स त्या कम्प्युटरमध्ये आल्या तर तुमच्या मशीन स्लो ऑपरेशन करायला चालू करतो किंवा ते ऑपरेशन तेवढ्या स्पीडनं होत नाही. मग हँग व्हायला चालू होतो, मोबाईल हँग होतो, मशीन हँग होतं. तर त्याच्यासाठी अँटी मालवेअर सॉफ्टवेअर्स क्रिएट केलेले असतात. मग आपण म्हणतो अँटीव्हायरस आहे का, अँटीव्हायरस मग बऱ्याच टाईपचे आहेत. तर वेगवेगळे अँटीव्हायरस आपण यूज करून काय करतो ते जे काय व्हायरस आहे तो काढण्याचं काम करत असतो. ठीक आहे. देन Firewall is a software program that you can install in your computer that act like a security guard and monitor and controls the traffic coming into and out your machine. थोडक्यात काय सिक्युरिटी गार्ड म्हणजे एखादी गोष्ट आतमध्ये येताना आणि एखादी गोष्ट आतमधून बाहेर जाताना त्याच्यामध्ये वॉच ठेवायचं काम किंवा ते तटवून ठेवायचं काम अडवून ठेवण्याचं काम हे फायरवॉल करत असतो. म्हणजे एखाद्या तुमच्या कम्प्युटरवर आहे किंवा मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये एखादा अनवॉन्टेड किंवा जो नको आहे असा एखादी गोष्ट किंवा एखादी फाईल मशीनमध्ये जर काय येत असेल किंवा मोबाईलमध्ये येत असेल तर तिला अडवून तटवून ठेवण्याचं काम हा करत असतो फायरवॉल. देन डिव्हाइस ड्रायव्हर्स जसं मी लास्ट टाईम सांगितलं की आपल्याला प्रत्येक याच्या अगोदरचे जे काय ऑपरेटिंग सिस्टीम होते किंवा मशीन्स होते त्याला काय व्हायचं प्रत्येक ड्राईव्ह प्रत्येक ह्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी मग साऊंड येत नसेल तर त्याला ड्राईव्ह इन्स्टॉल करा किंवा अजून काय एखादं इंटरनेट कनेक्ट होत नाही तर त्याला नेटसाठी एखादा ड्राईव्ह इन्स्टॉल करा. तर असे वेगवेगळे ड्रायव्हर्स इन्स्टॉल करावे लागत होते. डिव्हाइस ड्रायव्हर इज अ सॉफ्टवेअर प्रोग्राम दॅट कंट्रोल्स हार्डवेअर कॉम्पोनंट ऑर डिव्हाइस अटॅच टू इन युअर कम्प्युटर.
It acts as a like translator for the operating system and converting operating system instruction into message that the device can understand. मग त्याच्यामध्ये ग्राफिक्स कार्ड आहे बघा, साऊंड कार्ड आहे. फिर हे कंपोनंट जर का आपल्याला यूज करायचे असतील तर त्याच्यासाठी ड्राईव्ह इन्स्टॉल करायला लागायचं. साधं तुम्हाला जरी पेन ड्राईव्ह इन्स्टॉल करायचा झाला, कनेक्ट करायचा झाला, तरी पण त्याच्यासाठी ड्राईव्ह इन्स्टॉल करावा लागत होता. तर दॅट मीन्स डिवाइस ड्रायव्हर्स. देन जो USB फ्लॅश ड्रायव्हर ज्याला बोललं जातं, दॅट मीन्स तुमचा पेन ड्राईव्ह बोललो जातो आपण. ऑल्सो नोन ॲज थंब ड्राईव्ह ह्याला बोललं जातं. USB फ्लॅश ड्राईव्ह USB मीन युनिव्हर्सल सिरियल बस इज अ पोर्टेबल हार्ड ड्राईव्ह विथ वर्क विथ USB पोर्ट. USB पोर्ट थ्रू आपण त्याला यूज करतो. आपण वेगवेगळे पेन ड्राईव्ह बोललं जातं, तर ते आपण हा पेन ड्राईव्ह आहे थोडक्यात. देन राउटर पहा कसा दिसतो, फक्त तुम्ही स्क्रीनमध्ये इथं इमेजवरती पहा की राउटर हा दिसायला असा असतो. आणि या राउटरचा यूज करून आपण काय करतो, नेटवर्क कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी यूज करतो हा राउटर. दिसाय राउटर हा असा असतो ज्याचा यूज करून आपण नेटवर्क कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो. इंटरनेट कनेक्शन जे बोललं जातं ते. सेम modem are device that convert analog signal into digital signal and vice versa, आणि डिजिटलचं ॲनालॉग कनेक्ट to connect to the internet over a telephone cable or DSL line which are made out metal wires. You need to use modem. मोडेमचा देखील यूज काय असतं, मोडेम डिवाइस कसं दिसतं हे फक्त तुम्हाला माहीत असावं. ह्याचा यूज वगैरे तुम्हाला नंतर बघायचा आहे. आपल्याला एवढ्या डीपमध्ये आता जायचं नाही. फक्त राउटर दिसायला ह्या टाईपमध्ये असतो आणि मोडेम हा असा असतो. आणि मोडेम आणि राउटरचा यूज करून आपण इंटरनेट कनेक्शन एस्टॅब्लिश करू शकतो. एवढं आपण लक्षात ठेवा नेटवर्क. CPU बघितलं, रॅम पाहिलं आपण, ग्राफिक्स कार्ड पाहिलं, नेटवर्क इंटरफेस कार्ड पाहिलं, साऊंड कार्ड पाहिलेलं आहे, सॉफ्टवेअर कंपोनंट, ऑपरेटिंग सिस्टीम, अँटी मॅलवेअर सॉफ्टवेअर पाहिलेले आहेत, फायरवॉलचा यूज, डिवाइस ड्रायव्हर्स, देन USB फ्लॅश ड्रायव्हर्स, राउटर, मोडेम. ठीक आहे. तर हे सगळं आपण यूज करून काय करतो, वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो, जेणेकरून कम्प्युटरवरती आपल्याला हे सगळे कंपोनंट्स जे आपण आज काय पाहिलं, हार्डवेअर कंपोनंट्स आणि सॉफ्टवेअर कंपोनंट्स, ह्या दोन्हीचा कॉम्बिनेशन, आणि काही नेटवर्क रिलेटेड कंपोनंट्स होते, मोडेम आणि तुम्ही जे हे पाहिलात ते. तर ह्या मोडेमचा वगैरे यूज करून काय करतो आपण, राउटरचा यूज करून इंटरनेट कनेक्शन एस्टॅब्लिश करतो. ह्या सगळ्याचा यूज करून सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग रिलेटेड जे पार्ट्स आहेत ते सगळे यूज करून आपण काय करतो, कम्प्युटर जे आहे ते रेडी कंडिशनमध्ये तयार होतं, ज्याचा यूज करून आपण ऑपरेशन करू शकतो.